Hello everyone. Our next point is growth and initiatives of social entrepreneurs in India. Initially, the concept of social entrepreneurship used to be associated with the corporate social responsibility and the provision of funds to charitable institutions to run philanthropic organizations on a small scale. Of late, this concept has undergone transformation and has given birth to large number of social enterprises. Similarly, the growth of some of the social entrepreneurs in the field of health and power generation and their contribution to the welfare of society is briefly discussed in following text. First one is the health sector. Healthcare in India has a long tradition of volunteerism. For centuries, traditional healers have taken care of the health needs and their own community as a part of their social responsibility. They have used knowledge regarding the medicine, value of herbs and plants that has been passed down from the previous generations. आता सोशल एंटरप्रेनरशिपची जर ग्रोथ बघितली किंवा त्यांचे इनिशिएटिव्ह बघितले तर पहिला पार्ट जो येतो तर सोशल एंटरप्रेनरशिप ही आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. तर त्याच्यामुळे त्याच्यात पहिला जो सेक्टर त्यांनी कन्सिडर केलाय तर तो हेल्थ केअर सेक्टर आहे. तर इंडियामध्ये वर्षानुवर्ष ह्या सेक्टरसाठी खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन दिलं जातंय किंवा इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत. एकतर आयुर्वेदिक मेडिसिन, त्याच्यानंतर आपण गावठी उपचार जे म्हणतो की झाडपाला वगैरे असेल, औषधी काही फळं, फुलं, पानं, झाडांची रूट्स जे असतील तर त्याच्यामुळे जे आहेत तर ते आजार बरे होण्यासाठी जर हेल्प होत असेल तर अशी बरीच लोक आहेत जी वर्षानुवर्ष जनरेशन बघितली तरी सुद्धा ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर ते सोसायटीसाठी देतात हेल्थ केअर सेक्टरमध्ये. नेक्स्ट द कन्सेप्ट ऑफ social entrepreneurship used to be associated with the corporate social responsibility. These traditions still exist, particularly in the tribal pockets of the country. Healthcare is one of India's largest sector in terms of revenue and employment, and this sector is expanding rapidly. आता सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जरी सोशल एंटरप्रेनरशिपकडे बघितलं तरी पुन्हा हेल्थ केअरचा विषय आलाय. तर करंट सिच्युएशन जरी कन्सिडर केली तर हेल्थकेअर फॅसिलिटीज ज्या आहेत तर त्या किती स्ट्रॉंग असायला पाहिजेत तर हे आपल्याला कोरोनामुळे समजतंय की आत्ता फंडिंग जे आहे तर ते सरकार त्या हॉस्पिटलसाठी किंवा हेल्थकेअर सेंटरसाठी देतं, पण ते आधी वेळच्या वेळी केलं गेलं नाही. हे अचानक त्याच्यामुळे सगळा लोड जो आहे तर तो सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट आहे, त्याच्यामुळे लोकांकडून डोनेशन घेतले गेले, त्यांना अपील केलं गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या CSR ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि सोशल एंटरप्रेनरशिप मध्ये येतात. अनेक संस्था पुढे आल्या किंवा अनेक ऑर्गनायझेशननी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. नेक्स्ट आहे पॉवर सेक्टर. हेल्थ सेक्टर झालं पॉवर सेक्टर. India has historically failed to meet its power sector target by a significant margin, and with tremendous opportunity ahead, the power sector continues to be affected by the shortfall in both generation and transmission.
India fortunately has an active and growing social enterprises sector, which is engaged in delivering required service to the community. Many of these social enterprises have earned distinctions and awards for valuable work they have done and are doing for the welfare of the society. पॉवर सेक्टरमध्ये जर कन्सिडर केलं तर इलेक्ट्रिसिटी सप्लाय अजूनही भारतामध्ये अशी बरीच गावं आहेत, बरेच एरिया आहेत की तिथे 18-18, 20-20 तास इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे तो कट केला जातो. अजूनही अशी अवस्था आहे देशामध्ये आपल्या. तर त्याच्यामध्ये आता कॉन्ट्रीब्युशन कसं होतंय तर सोलार सिस्टीमचा वापर केला जातो जास्तीत जास्त. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे आपण स्ट्रीटवरचे पोल्स जे बघतो तर ते जे आहेत तर ते इलेक्ट्रिसिटी सप्लायवर चालतात. तर ते आता सोलार सिस्टीमवर त्यांनी ते बसवायला सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर सोलर पॅनल्स जे आहेत तर ते बसवून गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत किंवा गव्हर्नमेंट स्कूल्स असतील तर तिथे त्यांनी इलेक्ट्रिसिटीची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाईल अशा प्रोव्हिजन्स करायला सुरुवात केली आहे. त्याच्यासाठी हरीश हंडे जे आहेत तर सोशल एंटरप्रेनर तर in the power sector who has contributed his service to provide power to an underserviced population. His company, Selco, has been using solar technology to provide hundreds of thousands of households with clean lighting. आता काही घरं जी आहेत तर ती सुद्धा ही सिस्टीम अडॉप्ट करतात फॉर इलेक्ट्रिसिटी सप्लाय. त्याच्यानंतर न्यूक्लिअर प्लांट्स जे आहेत तर त्याला विरोध आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर वाईन मिल्स आहेत तर त्या गावोगावी असतील किंवा माळरानावर असतील तर त्या बसवून घेतल्या जातात. तर असे बरेच प्रोजेक्ट जे आहेत तर ते पॉवर सेक्टर अंडर सुरू आहेत. नेक्स्ट आहे social entrepreneur initiative. Despite of maximum contribution by various social entrepreneurs to fulfill the basic needs of the society at an affordable cost, and the demand still exceeds availability. Therefore, various social entrepreneurs, corporations, and governments sometimes collectively pursue social initiatives to improve the status of the people living in rural and underserviced areas of the society. Some of the initiatives of social welfare are as follows. तर सोशल एंटरप्रेनर इनिशिएटिव्ह तर ते का घेतले जातात तर अंडर डेव्हलप एरियाज आहेत किंवा रुरल सेगमेंट आहेत मग तिथपर्यंत काही सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या पोहोचत नाहीत. तर त्या सर्व्हिसेस तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेणारे म्हणजे आता सोशल वर्कर्स मध्ये जर बघायला गेलात तर बाबा आमटेंचं एक्झाम्पल आपल्या तोंडावर येतं की सोसायटी मधून वगळला गेलेला बायकॉट केलेला जो सेगमेंट होता जे आजारी लोक होते त्यांना महारोग झाला होता किंवा काय म्हणता येईल त्याला लिटरसी झालेल्या लोकांना जे सोसायटी मधून बायकॉट केलं जात होतं त्यांची त्यांना मेडिकल ट्रीटमेंट मिळत नव्हती. तर अशा लोकांसाठी त्यांनी वर्क करायला सुरुवात केली आणि ते पण अंडर डेव्हलप एरियामध्ये की जिथे गाडी सुद्धा जाऊ शकत नव्हती. त्याच्यानंतर प्रकाश आमटेंचं बघितलं असेल हेमलकसा तर तिथे वाईल्ड लाईफ जी होती तर ती खूप जास्त ऍक्टिव्ह होती. तर अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी तिथल्या आदिवासी लोकांसाठी ट्रीटमेंट पोहोचायला पाहिजे म्हणून तिथे सर्व्हिस दिली.
It is clear that social entrepreneurs are making a valuable contribution to Indian society by fulfilling their basic needs. बेसिक नीड प्रोव्हाइड करण्याचं अजूनही काम सुरू आहे. आपण अजूनही डेव्हलपिंग कंट्रीमध्ये कन्सिडर केलं जातं. डेव्हलप कंट्रीमध्ये अजूनही कन्सिडरेशन होत नाहीये, कारण आपल्याकडची जी पॉवर्टी आहे, तर त्याच्यामुळे बेसिक गरजा ज्या आहेत लोकांच्या, त्यात अजून भागल्या जात नाहीयेत, त्या फुलफिल होत नाहीयेत. तर वर्षानुवर्ष पाणी असेल, फूड आहे, इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे, एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, ह्याच मुद्द्यांवर अजूनही काम सुरू आहे. मग कन्स्ट्रक्शन वगैरे हे मुद्दे लांब राहिले, की जे बाकीच्या फॅसिलिटीज मध्ये येतील, पण ह्या बेसिक गरजा सुद्धा अजून फुलफिल होत नाहीयेत. तर त्याच्यानंतर काही प्रोग्राम्स आहेत. दृष्टी. Rural India has always been targeted by greedy intermediates who deny villages as easy access to trade, business, wealth, and other government services. Gupta discusses in his study that the Drishti is a for-profit social enterprises that came into being in the year of 2000 to solve the problem by implementing a sustainable and scalable platform for entrepreneurship for enabling the development of rural economy and society with use of ICT, information communication technology. आता त्याच्यामध्ये दृष्टी फाउंडेशन कशासाठी वर्क करत होती, तर रुरल सेगमेंट मध्ये जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत किंवा ते बिझनेस स्टार्ट झाले पाहिजेत, तर त्याच्यासाठीचे जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे किंवा त्या लोकांना जो काही असिस्टन्स हवा असेल, टेक्नॉलॉजिकल आहे किंवा नॉलेज प्रोव्हाइड करणं आहे, त्यांना फायनान्शियल सपोर्ट मिळवून देणं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ती दृष्टी फाउंडेशन करते. कारण हे छोटे छोटे बिझनेस जे आहेत तर ते इंडियन इकॉनॉमीचा पाया आहेत, बेसिक आहेत. तर त्याच्यामुळे हे बिझनेस जेवढे वाढतील तर तेवढी डेव्हलपमेंट जास्त होईल. नेक्स्ट आहे दी गव्हर्नन्स फाउंडेशन. इन 2002 श्रीकांत Nandamuni came to India after spending 16 years in the United States and realized that he could use technology to strengthen the functioning of the Indian government and thereby improve the life of citizens of India. He developed a series of e-government software modules and co-founded the e-governance foundation with an intention of doing just that. Khanna and Tarun states e-governance is a self-described information technology social startup. In his study, this foundation has every intention of providing free e-governance software to govern the entire business affairs in India. आता ह्या सॉफ्टवेअर वरून म्हणजे मिस्टर श्रीकांत जे होते, तर ते युनायटेड स्टेट्स मध्ये 16 इयर्स स्पेंड करून आल्यानंतर त्यांनी हे ज्या काही टेक्नॉलॉजीज बघितल्या होत्या, यूज केल्या होत्या, तर इंडियामध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी त्यांनी सॉफ्टवेअर तयार केलं ई गव्हर्नन्स. आणि त्याच्यामध्ये फ्री सॉफ्टवेअर आहे की जो करंट बिझनेस अफेअर्स आहेत इंडियामधले, तर ते त्याच्यावर बघायला मिळतात की नवीन एखादा ट्रेंड आला असेल किंवा बिझनेस मध्ये काही चेंज आला असेल, काही टेक्नॉलॉजी चेंज झाल्यात, अपग्रेडेशन असेल, तर ह्या सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती त्याच्यातून मिळते. नेक्स्ट आहे प्रोजेक्ट शक्ती. प्रोजेक्ट शक्ती वॉज लॉन्च विथ द इनिशिएटिव्ह ऑफ Hindustan Lever Limited in the year 2001 in consonance with the purpose of integrating business interests
with national interest. The basic objective of Project Shakti is to create income-generating capabilities for underprivileged rural women by providing a sustainable micro-enterprise opportunity and to improve rural living standards through health and hygiene awareness. प्रोजेक्ट शक्तीचं मोटिव्ह काय होतं की रुरल सेगमेंट मधल्या वुमन्स ज्या आहेत तर त्यांना एम्पॉवर करणं, त्यांना त्यांचे छोटे छोटे बिझनेसेस एंटरप्राइजेस आहेत तर त्या स्टार्ट करण्यासाठी हेल्प करणं, की जेणेकरून त्यांचे इन्कम जे आहे तर ते त्यांना मिळेल. त्याच्यानंतर दुसरं आहे की ह्या गोष्टींसोबतच हेल्थ आणि हायजीन रिलेटेड अवेअरनेस प्रोग्राम जो आहे तर तो ह्याच्या अंडर केला जावा, प्रोजेक्ट शक्तीच्या अंडर. हे त्याचं दुसरं मोटिव्ह होतं. नेक्स्ट, सोर्सेस ऑफ फायनान्स फॉर सोशल एंटरप्राइजेस इन इंडिया. Social venture funds measure their investment on social, environmental, and traditional financial returns. Sharma states the SBF Life Acumen Fund expected to make an impact on millions of people with every investment over a 5-year time frame. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट जी केली जाते तर ती 5 इयर स्पॅन नंतर त्याचा रिझल्ट दाखवते. म्हणजे सोशल इन्व्हेस्टमेंट केली असेल, सोशल एंटरप्रेनरशिप मध्ये तर त्याचे सोर्सेस आहेत. पहिला आहे अक्युमेन फंड. Acumen Fund is non-profit global venture fund that uses entrepreneurial approaches to solve the problems of global poverty. This fund was incorporated on April 1st, 2001 with seed capital from Rockefeller Foundation, Cisco System Foundation, and 3 individual philanthropists. Since then, the network of investors and advisors has grown to include a wide range of individuals and organizations who share their belief in using entrepreneurial approaches to solve the problems of global poverty. Global poverty चा प्रॉब्लेम जो आहे तर तो सॉल्व्ह करण्यासाठी हे फाउंडेशन जे आहे तर नॉन प्रॉफिट बेसिसवर वर्क करतं आणि मायक्रो फायनान्स आहे किंवा प्रायमरी फंड जे आहेत हेल्थ रिलेटेड असतील, हाऊसिंग, वॉटर, एनर्जी, ऍग्रिकल्चर या सेक्टर मध्ये हे फाउंडेशन हेल्प करतं. नेक्स्ट आहे सॉंग. Song Investment Management Company and based in Mauritius, funded and owned by Soros Economic Development Fund, Omidyar Network, and Google. They provide financial assistance to SMEs in different countries through their investment advisors. The basic objective is to finance SMEs in various developing countries so that the development of SMEs result in the increase of economic opportunities and employment avenues for the local people. In turn, this helps to eradicate poverty and unemployment. आता सॉंग जे आहे तर 3 वेगवेगळ्या कंपनी एकत्र येऊन, 3 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन एकत्र येऊन त्यांनी ही ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केली की पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट सारखे जे इश्यूज आहेत तर ते इरॅडिकेट होतील, म्हणजे संपतील किंवा कमी होतील. तर ते त्यांच्या ऍडवायझर कडून सर्वे करून किंवा त्याचा ऍडवाइस घेऊन अशा डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात की त्या कंट्रीमध्ये मायक्रो फायनान्सची गरज आहे, काही
एंटरप्रेनर्स असतील किंवा काही प्रोजेक्ट्स आहेत तर त्याच्यासाठी. नेक्स्ट आहे आविष्कार इंडिया मायक्रो व्हेंचर कॅपिटल. is a Mumbai-based organization which aims to harness the entrepreneurial spirit at bottom of societal pyramid and promote economic activities that improve the standard of the local community by providing employment opportunities. These entrepreneurs not only have an opportunity to create wider spread impact on local community by boosting local production and creative livelihood opportunities, but also to provide attractive commercial returns. आता आविष्कार जे आहे तर आविष्कार सुद्धा अंडर डेव्हलप रिजन्स जे आहेत तर त्याच्यासाठी वर्क करतं. मग त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील किंवा त्यांचे काही प्रोजेक्ट सुरू आहेत, त्यांचे इन्व्हेस्टमेंट एरिया ठरलेले आहेत. रिन्युएबल एनर्जी आहे, वेस्ट मॅनेजमेंट आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ॲग्रोबेस्ड टेक्नॉलॉजी, हँडीक्राफ्ट एक्सेट्रा. तर ह्याच्यामध्ये ते मायक्रो फायनान्स सपोर्ट सुद्धा देतात. नेक्स्ट आहे ग्रे मॅटर्स कॅपिटल. ग्रे मॅटर्स कॅपिटल फाउंडेशन इज चॅरिटेबल social investment company in Hyderabad that seeks to invest visionary people with the emphasis on microfinance and education. जे visionary people आहेत किंवा आपण न्यू एंटरप्रेनर्स म्हणू शकतो किंवा न्यू बिझनेस पर्सन्स जे आहेत तर त्यांना आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये हे फाउंडेशन वर्क करतं. हे चॅरिटेबल फाउंडेशन आहे. तर जे ग्रे मॅटर्स कॅपिटल फायनान्स व्हेरियस सोशल व्हेंचर्स दॅट प्रोव्हाइड क्वालिटी एज्युकेशन अँड फायनान्शियल असिस्टन्स टू अंडर सर्व्हिस पॉप्युलेशन. म्हणजे रुरल सेगमेंट किंवा अंडर सर्व्हिस मध्ये आदिवासी भाग वगैरे जो आहे तर तो येतो. त्याच्यानंतर इलेव्हर इक्विटी 2. इलेव्हर वॉज फाउंडेड बाय क्रिस ब्रुकफिल्ड, माया कॉरिंजल, संदीप फेरिस and Johanna Posada. A team that collectively has over 50 years of experience in venture capital, private equity, emerging market transactions, and microfinance. Entrepreneurship in India is still encumbered by the traditional and educational system of the country. अजूनही एंटरप्रेनरशिप जी आहे इंडियामध्ये त्या चॅलेंजेस मध्ये येईल की ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टीममुळे ती थोडी मागे पडते किंवा त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट अजून व्हायला पाहिजे. Challenges for social entrepreneurs in India. Lack of education in entrepreneurship. Entrepreneurship in India is still encumbered by the traditional education system of the country. As education is the main source of promoting entrepreneurship in the business sector of the economy, there is still a lack of specific curriculum on entrepreneurship development in the Indian education system. आता entrepreneurship education is just like milk cup of in India. कारण आपण एंटरप्रेनरशिपचं जे एज्युकेशन आहे तर ते मिळत नाही आपल्या इथे किंवा आपण जे BMS किंवा MBA जे शिकतोय तर ते काय मोटिव्हने शिकतो तर एंटरप्रेनर होण्यासाठी नाही कोणी शिकत आहे तर फक्त मॅनेजरियल स्किल्स अडॅप्ट करण्यासाठी शिकतात की चांगली नोकरी मिळायला हवी किंवा चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळायला हवा. तर हे मोटिव्ह आहेत. पण त्याच्यामुळे फोकस करून म्हणजे जसं लंडन बिझनेस स्कूल आहे की त्यांनी फोकस केलंय की बिझनेस स्कूल आहे
की त्याच्यातून शिकून बाहेर गेलेली मुलं जी आहेत तर ती त्यांचा बिझनेस आहे तो बिल्ड करू शकतील. मॅनेजमेंट आपण शिकतो पण इन प्रॅक्टिकल त्याचा उपयोग किती केला जातो आणि होतो तर तो डाऊटफुल आहे. त्याच्यानंतर लॅक ऑफ फायनान्शियल असिस्टन्स. Lack of financial sources is major challenge for the Indian entrepreneur. Generally, the social entrepreneurs run their business with their own funds or by raising funds from the local money lenders at high rate of interest, which sometimes become a financial burden on them. The reason behind this is the bank's avoidance to providing loan facilities to social entrepreneurs given the various social complications attached with them. Hence, the social enterprises have to deal with the challenge of facing hostile reaction from financial institutions and governments as far as funding is concerned. फायनान्शियल असिस्टन्स मध्ये कन्सिडर करायला गेलं तर फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा बँक ज्या आहेत तर एकतर हाय रिस्क असते की लोन दिल्यानंतर जे एकतर बिझनेस चालला नाही तर लोन कसं परत करणार आहे ते पण विथ इंटरेस्ट. तर त्याच्यामुळे प्रायव्हेट लेंडर्स जे आहेत तर त्यांच्याकडून लोन घेतलं जातं हाय इंटरेस्टवर आणि ते खूप जास्त बर्डन कन्सिडर होतं की ते लोन हाय इंटरेस्टचं फेडायचं असतं. तर ह्या गोष्टींमुळे एकतर एंटरप्रेन्योरशिपकडे अजूनही तितकं पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हने बघितलं जात नाहीये इव्हन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडून. नेक्स्ट आहे सोशल अँड कल्चरल इफेक्ट. इथे पण तेच सेंटेन्स मेन्शन करेन की एंटरप्रेन्योरशिपचा कडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तर तो अजूनही पॉझिटिव्ह मॅनर मध्ये नाहीये कारण त्याच्यावर खूप जास्त कल्चरल आणि ओल्ड एज्युकेशन सिस्टीमचा इम्पॅक्ट आहे की नोकरी केली की ती चांगली आणि बिझनेस करत असेल तर मग तो बुडीत खात्यात जाईल. नेक्स्ट आहे comparative disadvantage to business. Social enterprise mainly deal with the difficult task of improving the welfare of the society and they are always keen to find affordable solution to various societal problems. But every activity of social business carries a cost which is mostly borne by the owner out of his own pocket or by taking loans from money lenders. the सोशल एंटरप्रेन्योरशिप मध्ये सोसायटीसाठी वर्क करताना स्वतःच्या पॉकेट मधले मनी जे आहेत तर ते इन्व्हेस्ट करावे लागतात नाहीतर मग लोन घ्यावं लागतं ते पण हाय इंटरेस्ट. Lack of financial sources is a major challenge for the Indian entrepreneur. Lack of government support. Lack of government support is a major hindrance for social business development in India. Currently, the government is not providing any kind of assistance for promoting these social cause ventures. The government policies and regulations for social entrepreneurs are very complex and strict, with no tax incentives or subsidies being provided for social business. गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्यांच्या पॉलिसीज आहेत तर त्या खूप जास्त कॉम्प्लेक्स आणि स्ट्रिक्ट आहेत सोशल एंटरप्रेन्योरशिपसाठी कारण टॅक्सेस मध्ये त्यांना पे करावे लागत नाही त्याच्यामध्ये त्यांना एक्झम्पशन मिळतं आणि सबसिडीज पण त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात गव्हर्नमेंट कडून तर त्याच्यासाठी त्यांना खूप जास्त ती कॉम्प्लिकेटेड प्रोसेस मधून डॉक्युमेंटेशन मधून जावं लागतं. नेक्स्ट आहे लॅक ऑफ स्किल्ड मॅनपॉवर. सोशल enterprise
has to get competent manpower from a variety of sources: professionals, volunteers, labor, um, community participants, to align the motives of all these groups with the long-term growth of the organization is a challenge for a founder. In order to social enterprise to fulfill their mission in holistic manner, they just typically employ manpower from the underprivileged sector of the society, leading to increased training and development costs as these people are typically uh, uneducated and unskilled. Lack of skilled manpower जर कन्सिडर करायला गेलं तर एकतर सोशल एंटरप्रेनरशिप जी आहे तर ती प्रॉफिट साठी काम करत नाही किंवा त्यांनी प्रॉफिट जनरेट जरी केलं तरी त्याच्यात प्रॉफिट फक्त प्रॉफिट हा मोटिव्ह नसतो तर सोसायटीसाठी सर्व्हिसिंग हा मोटिव्ह असतो. तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत जे वर्कर्स आहेत किंवा व्हॉलेंटियर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत सोशल एंटरप्रेनरशिप मध्ये, तरी त्यांना पेमेंट जे आहे किंवा पे स्केल जे आहे तरी ते कम्पॅरेटिव्हली लेस असतात. तर अशा वेळेला जे स्किल्ड मॅनपॉवर जे आहे तरी ते सोशल एंटरप्रेनरशिप मध्ये काम करायला बघत नाही. तर हे सगळ्यात मोठं चॅलेंज त्यांना फेस करावं लागतं. Next, unfortunately, social and environmental problems of the country is increasing year after year, which necessitates the extensive application of multidisciplinary approaches and entrepreneurial energy in the social and environmental sector. Based on our observation, a few workable suggestions could help Indian societal entrepreneurs in achieving their objectives. Social enterprise should use network approach with other social enterprises to avail the opportunities in the market. It helps them to educate the consumer and set the market standards. The social enterprise should work together to educate customers about the difference between their products and those offered by other businesses. This would lead to increased demand for their products by the people who support their cause. आता ऑब्जेक्टिव्ह जर बघायला गेलं तर एकतर अवेअरनेस, त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टीम आहे, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे पॉलिसीज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सोशल एंटरप्रेनरशिपवर आहे तर त्याचा इम्पॅक्ट होतो. नेक्स्ट लेक्चरला बघूया पुढचा पॉईंट. थँक्यू.